पहिलं भाषण माझं होतं विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहामध्ये मी सांगितलं होतं की देवेंद्रजींनी आम्ही मिळून 200+ आणू, नाहीतर मी गावाला शेती करायला जाईन, ते मला आठवतं आहे। आणि म्हणून 232 लोक आम्ही निवडून आणले आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने कामावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि खऱ्या शिवसेनावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळे आपल्याला माहीत आहे की गेले 2.5 वर्ष आपण जे काम केलं, विकासाचे प्रकल्प केले, लोककल्याणकारी योजना केल्या, त्यामुळे एवढी मोठी लँडस्लाईड विक्ट्री आणि मॅन्डेट लोकांनी दिलेला आहे। आणि म्हणूनच आता हा प्रश्न संपलेला आहे। आता सुरुवातीपासून 2.5 वर्ष आम्हाला शिव्याशाप देणारे काय नवीन काय त्याला म्हणतो आपण उपमा देणारे आता त्यांची तोंड या महाराष्ट्रातल्या जनतेने बंद केलेली आहेत। लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली, पैसे मिळणार नाहीत, फक्त हे चुनावी जुमला आहे। अरे 5 इन्स्टॉलमेंट दिले, 6वा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला। आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी, कोर्टाने त्यांना फटकारलं, बरोबर। आता सुरुवातीपासून विरोध करतात आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा, आणि त्यांची जागा त्यांना दाखवली। ते विरोधक चारी मुंड्याचीच झाले। त्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून त्या भागामध्ये लोकांना काय पाहिजे, लोकांना त्यांच्या अडचणी सुटल्या पाहिजे, तिथला विकास झाला पाहिजे, तिथल्या मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे आणि ते देण्याचं काम, आणि सर्वसामान्य माणसाला मानाने जगता आलं पाहिजे, हीच भूमिका आमची शिवसेनेची आहे। आणि त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होती आहे। आपल्याला माहीत आहे की गेले 2.5 वर्ष आपण जे काम केलं, विकासाचे प्रकल्प केले, लोककल्याणकारी योजना केल्या, त्यामुळे एवढी मोठी लँडस्लाईड विक्ट्री आणि मॅन्डेट लोकांनी दिलेलं आहे। आणि म्हणूनच आता हा प्रश्न संपलेला आहे। आता सुरुवातीपासून 2.5 वर्ष आम्हाला शिव्याशाप देणारे काय नवीन काय त्याला म्हणतो आपण उपमा देणारे आता त्यांची तोंड या महाराष्ट्रातल्या जनतेने बंद केलेली आहेत। आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण आणि या बाळासाहेबांच्या विचाराच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला 57 धनुष्यबाणावर आमदार निवडून आले आणि 3 आमचे मित्र सहयोगी आमदार निवडून आले। आणि खऱ्या अर्थाने या जनता जनार्दनाच्या न्यायालयामध्ये, दरबारामध्ये या ठिकाणी लोकांनी आता शिक्कामोर्तब केलेला आहे। यापूर्वी इलेक्शन कमिशनरवर, निवडणूक आयोगावर आरोप करणं, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टावर आरोप करणं, आणि आता म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ। जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर घरी बसणाऱ्यांना जनतेने कायमचं घरी बसवलेलं आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये हा जो विकासाचा रथ आहे अधिक वेगाने धावेल आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन हे सर्व लोक जे आज प्रवेश केलेला आहे, हे सर्व शिवसेना पुढे नेतील। आणि खऱ्या अर्थाने 80% समाजकारण, 20% राजकारण हा बाळासाहेबांचा मूलमंत्र जो आहे, हा गावागावामध्ये, घराघरामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम, या ठिकाणी लोकांच्या मनामनामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम हे सर्व लोक करतील, अशा प्रकारचा विश्वास मला आहे। आणि म्हणून मी त्यांनाही विश्वास देऊ इच्छितो की एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे, अख्खी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे। आणि आपलं एकच आहे की आपण सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी आपली संघटना आहे, सर्वसामान्यावर होणारा अन्याय त्याला वाचा फोडणारी शिवसेना आहे। आणि म्हणून या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो।